हॅलो फ्रेंड, नमस्कार. तर चला, आज होता दिवाळीचा दुसरा दिवस. म्हटलं आपण देवीचे दर्शन करून यावं. तर चला, आम्ही आलो आहे अंबादेवी दर्शनासाठी अमरावती. हे बघा, आम्ही आलोय मागच्या साईडने. तर पहिले घेऊ एकविरा देवीचे दर्शन. इथे दोन मंदिर आहे, एकविरा देवी आणि अंबा मातेचे मंदिर. इथे खूप छान रांगोळी काढलेली होती आणि देवीची पण आरती चालू आहे. खूप छान मंदिर आहे. अमरावतीला आले की नक्की दर्शनाला या. मंदिराचे बांधकाम छान जुन्या पद्धतीने केलेले आहे. रांगोळी तर खूपच छान होती. हे बघा, देवीची आरती चालू आहे. कॅमेरा पण काढू देत नव्हते, पण व्यवस्था काढला व्हिडिओ. जरा दर्शन घ्या एकविरा मातेचे. आम्ही पण दर्शन घेतले आणि ह्या आरशामधून मातेची पूर्ण प्रतिमा दिसते मागच्या साईडला. आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो. ह्या मंदिरामध्ये गुफा पण आहे. ते कौंडण्यपूरवरून कृष्णाने रुक्मिणीला आणलेलं होतं. ती गुफा पण आतमध्ये आहे, पण ते बंद होतं म्हणून ते मी व्हिडिओ काढला नाही त्याचा. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की तुम्हाला दाखवा. तर आपण आलेलो आता अंबादेवी मंदिरामध्ये. मंदिर खूप छान सजवलेलं होतं दिवाळीनिमित्त. इथे पण आतमध्ये व्हिडिओ काढू देत नाही, तरी थोडासा व्हिडिओ काढला बाहेर. इथे आहे दीपमाळ. इथे पण छान दिवे लावलेले होते. खूप छान मंदिर सजवलेलं होतं. थोडे हवा पण खूप होती आणि दिवे विजत होते. थोडेसे दिवे लावून दिले. आम्ही मातेचं दर्शन घेतलं आणि इथे पण खूप छान रांगोळी काढलेली होती. अंबा माता विदर्भाची कुलदैवत मानली जाते. तुम्ही पण नक्की भेट द्या. नक्की मातेचं दर्शन करायला या. इथे समोरच बाजूला राम मंदिर पण आहे. इथे पण आम्ही दर्शन घेतलं आणि छान छान दुकाने पण लागलेली आहे. काही सामान खरेदी केलं. अंबादेवीचे मंदिर हे खूप प्राचीन मंदिर आहे. इथे नवसाला पावली जाते. दुकाने पण खूप छान लागलेली आहेत. हे बघा, मंदिर किती छान सजवलेलं होतं. आकाशी दिवा पण लावलेला होता. कोणी कोणी अंबा मातेच्या दर्शनाला आलेला आहे नक्की कमेंट करून सांगा. आणि कोणी पाहिलेलं नसेल तर नक्की पहा. रात्रीची वेळ असल्यामुळे मंदिर खूपच छान दिसत होते. लाइटिंग वगैरे पण खूप छान लावलेली होती. आता निघालो आम्ही बाहेर. बाहेर निघाला आणि थोडस बसली होती. बरीच गर्दी पण होती. आम्ही थोडस इथे बसलो. आणि घरी पण लवकर यायचं होतं, आम्ही लवकर निघालो. इथे छोटस महादेवाचं मंदिर आहे. तिथे पण आम्ही दर्शन घेतलं बाजूलाच. तर सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. मंदिर जर खूपच छान सजवलेलं होतं.
इथे हे आणि आलो आम्ही घरी. आता फोडायचे ते आम्हाला फटाके. चला आपण फोडूया आता. थोडेसे फटाके राहिलेले ते फोडायचे, ते पण फोडून तर काही लागला नाही. आता दुसरा फोड. आता लागले फटाके. मला आता खूपच भीती वाटते फटाक्याची बाबा. खूपच छान फटाके फुटले. चला झाले, या फटाके फोडून पण झाले. मग केलं आम्ही जेवण. चला व्हिडिओ आवडला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. बाय.